ज्योतिबाच्या चैत्रयात्रेचा मुख्य दिवस 1 एप्रिल असून यात्रेसाठी सुमारे 10 लाख भाविक ज्योतिबा डोंगरावर येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आल्याची माहिती पन्हाळा शहर विभागाचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। 1 एप्रिलला म्हणजे बुधवारी पहाटे शासकीय अभिषेक झाल्यानंतर यात्रेची सुरुवात होते, पण त्या दिवशी रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी होते। यावर्षी असा एकंदरीत लोकांचा उत्साह आणि सर्व बघता 10 लाखापेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने प्रशासनानं तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। जे स्वच्छता आणि पाणी पुरवठा जे आहे ते आपल्याकडे आता पाण्याचा भरपूर साठा आहे। स्वच्छतेची कामकाज पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर सेंट्रल प्लाझा असेल किंवा पायरी मार्ग याच्यावरची अतिक्रमणं काढलेली आहेत आणि अतिक्रमण न होण्यासाठी परत पथकं पण आहेत। अन्न आणि औषध प्रशासनामार्फत पण यावेळेस आमच्याकडे जास्त लोक उपलब्ध आहेत। त्या अन्न औषध प्रशासनाच्या बरोबर पोलीसच्या विभागाच्या आणि महसूल विभागाच्या टीम देऊन कुठल्याही प्रकारची वीज बाधा टाळण्यासाठी, खराब अन्न पदार्थ टाळण्यासाठीची तपासणी मोहीम मागचा आठवडाभर सुरू आहे। पोलीस बंदोबस्त पुरेशा प्रमाणात आहे आणि यावेळेची यात्रेचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्लास्टिक मुक्त यात्रा करण्यासाठी इथल्या लोकांनी पण खूप चांगला प्रतिसाद दिला। त्यामुळे किमान ज्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या जागी कापडी पिशव्याचा वापर करण्यावर आपला भर राहील। मंदिर परिसरातली सर्व कामकाज पूर्ण झाले। आज माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी पण सकाळी सर्व कामकाजाची पाहणी केली। कंट्रोल रूम ज्या आहेत आपल्या 2 आहेत। एक ज्योतिबा मंदिरामध्ये सिंधिया ट्रस्ट जे आहे त्या ठिकाणी एक सर्व विभागांची एक कंट्रोल रूम आहे आणि वर एक ग्रामपंचायत ज्योतिबा वाडी रत्नागिरी या ठिकाणी एक कंट्रोल रूम आहे। दोन्ही ठिकाणी सर्व विभागांचे अधिकारी तिथं असणार आहेत आणि पूर्ण वेळ हे अधिकारी आजपासूनच 10 ते 8 आणि परत 8 ते उद्या सकाळीपर्यंत अशा रीतीच्या त्यांच्या ऑर्डर्स आहेत। महत्त्वाचं म्हणजे यात्रेमध्ये जे लोक आल्यानंतर कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम तयार होतो, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जो आहे आपला कलेक्टर ऑफिसचा, तर त्यांच्यामार्फत थोडी यावेळी विशेष व्यवस्था आहे। वेगळ्या प्रकारचे वॉकी टॉकी जे गर्दी झाली आहे तरी चालतील आणि एकमेकाशी आमचा कॉन्टॅक्ट तुटणार नाही, ही एक ह्याच्यामध्ये महत्त्वाची थोडीशी सुधारणा केलेली आहे। AI जनरेटेड कॅमेरे म्हणजे जे नवरात्रामध्ये अंबाबाई मंदिरात वापरले होते ते यावेळेस वापरलेले आहेत आणि जे सराईत गुन्हेगार आहेत की दरवेळेस चेन चोरी किंवा अशा ज्या घटना होतात तर ह्यांचा डेटा पोलीस विभागामार्फत आता ऑलरेडी आज त्याच्यामध्ये फीड करायचं काम सुरू आहे। त्यामुळं हे कॅमेरे अशा प्रकारचे लोक इथं यात्रेत आले मंदिर परिसरात तर ते तात्काळ त्याचं सिग्नल देतील। त्यामुळे अशा लोकांनाही आपल्याला ह्याच्यापासूनही बऱ्यापैकी म्हणजे मागच्या समस्या होत्या हे कमी होण्यासाठी प्रशासनानं सगळ्या प्रकारे तयारी केलेली आहे। भाविकांसाठी स्वच्छता, आरोग्य आणि आपत्कालीन सेवांची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून प्रशासनाने यात्रेसाठी सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती दिली आहे। यश मिळवायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही। आदर्श इन्स्टिट्यूट अँड स्टडी सेंटर, वारणानगर, IIT, JEE, नीट, MSCET, स्टेट बोर्ड। आजच प्रवेश घ्या, उद्याच्या यशाचे मानकरी व्हा। वेळ घालवू नका, आजच कॉल करा।